नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिंदे. परत एकदा छावणीतून आपलं स्वागत. आपण आत्ता बघितली नेवासा गडी आणि जिथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण. तेथूनच आता जवळच असलेल्या ठिकाणी हिवरा गडी म्हणून आपण जाणार आहोत. हिवरा ही गडी असली तरी ती एखाद्या किल्ल्याप्रमाणेच आपल्याला वाटते. हे शहर बरोबर अहिल्यानगर आणि संभाजीनगर याच्यामध्ये आहे. समोर तुम्ही बघताय ही प्रचंड गडी. खरं म्हटलं तर हिला गडी म्हणणं चुकीचंच आहे. हा एक किल्लाच आहे. माझ्या माहितीप्रमाणे साधारण 1350च्या सुमारास हे याचं बांधकाम झालेलं आहे आणि निजामाचा एक सरदार किंवा कमांडंट कविजुंग ह्यांनी ती बांधलेली असावी असं मत. ह्याला गडी का बोलतात हेच मला कळत नाही आहे. हे बुरुज बघा कसे आहेत, बापरे. मंडळी आहेत. असा रस्ता आहे. बुरुज केवढा मोठा उंच बुरुज आहे. कमीत कमी ही भिंत जी दिसते ना तुम्हाला 10, 20, 50 ते 60 फूट भिंत नुसती उंच आहे. आतमध्ये आधीच ह्या देवड्या म्हणजे ज्या गडाच्या आतमध्ये असतात ह्या देवड्या आहेत. इथून आल्यावर हा दरवाजा. प्रचंड, केवळ प्रचंड, खूप मोठा किल्ला आहे. आता आपण आतमधून जाणार आहोत गडाच्या किल्ल्याच्या. हा असा मार्ग आहे. खूप मोठा किल्ला आहे. या परत देवड्या, तिथे ही देवडी आणि हा दरवाजा बघा फक्त. खूप मोठा आहे. म्हणजे हा किल्लाच आहे, दुसरा शब्द नाही माझ्याकडे. बाजूने भिंती. खूप पद्धत झालेली आहे. ही सगळी पद्धत झालेली आहे. इकडनं सुद्धा वरती जायला रस्ता होता पण ते तुटलेले. जिना आहे तिथे. हा सुरुवातीचा भाग. आपण जिथून वरती आलो. हा दरवाजा. परत कचेरी वगैरे असेल. पोपटाचा आवाज येतो जिथे कोणी येत नाही. आतमध्ये आल्यावर दुसरा एंट्रन्स आहे. खूप मोठा किल्ला आहे. आतमध्ये लाल फुलांची झाडं आहेत. लोक राहतात बहुतेक इथे. मस्त फुलं तर छानच आहे. ती वेगळीच आहे. आता जिना आहे. त्या जिन्यावरून आपल्याला वरती जायचं आहे. चढण्याकरता परत रेलिंग लावलेला आहे. हा तो बुरुज आहे. झाडी असल्यामुळे ह्या भागात काय आपण जात नाहीत. आता झाडी असल्यामुळे इकडे काय आपण जात नाही. पण हा एक भागच आहे, बंद केला आहे, पण जाऊ शकत नाही. इकडे आता आपण वरती जाणार आहोत. बुरुजामध्ये हे असं स्थान आहे. सुशोभीकरण केलेलं आहे इथे. तिथे वरती जायला रस्ता आहे. बघूया आपण मिळतोय का.
पण तत्पूर्वी आता वरून मी बघतोय की इथे एक विहीर सुद्धा आहे. ही विहीर आहे. तिकडनं आपण आलो, तो भाग आहे तिकडनं. आता हा उतरतोय, मीही उतरतोय खाली त्याच्या मागं. बघ ही विहीर बघूया कशी आहे ती. इथं आतमध्ये काहीही नाही आहे, कचरा आहे सध्या. इकडनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे. आणि आता आपण आलो कुठून तुम्हाला दाखवतो मी. आपण इकडनं समोरून आलो, असे इकडनं समोरून आलो, मग असं येऊन आपण इथे वळलो. आणि मग वरती आल्यानंतर तिकडे ते वाड्याचे अवशेष आपल्याला वाटता दिले, त्याचा तो मार्ग आहे. असा भला मोठा गडी म्हणतात, पण मला वाटत नाही गडी. तिकडे सुद्धा अवशेष आहेत, बघूयात आपण. विहिरी होती, पण तुम्ही म्हणाल तर पाणी काढण्यासाठी ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन ते रहाटे लावलेले असतात. आता हे केलेलं आहे, इकडनं तुम्हाला दिसत असेल दोन्ही बाजूला. इथे सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा आहे. यावरती खांब रचना केली होती आणि तिथून मग या विहिरीतून पाणी काढायचे. वरचा भाग सगळा ढासळलेला आहे, या वरचा. खालती पण जवळजवळ ढासळतच गेलेलं आहे. बहुतेक ठिकाणी काय होतं, सोनं अडकं ह्या काढण्यासाठी लोक तोडतात. तिथून परत एक वरती जायला जिना आहे, तिकडचं तर वरती गेल्यावरती तुटलेलंच आहे. इकडे सुद्धा एक मार्ग आहे, इकडनं सुद्धा खाली उतरू शकतो, पण इथे खोली येते आणि घाण आहे सगळी. इकडनं आता आपण वरती जाऊया. वरती गेल्यानंतर आपल्याला वळायचं आहे. इकडनं आपण जाणार आहोत. भाग किती मजबूत आहे हा काही कळत नाही. हा तर ओपनच झालेला आहे. थोडीशी अशा ठिकाणी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. हा वरचा भाग आहे. खालून वरती जायला मार्ग आहे. बघा हा बुरुज आहे. अरे बाप, तोफ आहे, खूप भली मोठी तोफ आहे. हा सगळा बुरुज, ही परत एक इमारत बांधकाम, ते पण एक होतं, दोन. आणि तोफ वरती आलेलो आहोत. या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, सांगताना ते म्हणतात गडी आहे म्हणून. असे 50-50, 60-60 फूट जर बुरुज असेल तर मला वाटत नाही ती गडी असेल म्हणून. तर मोठे मोठे बुरुज सुद्धा आहेत. पाठीमागचं बांधकाम बघा तुम्ही किती मोठं आहे ते बुरुज. इथे बघा तुम्ही बघाल तर तोफ सुद्धा आहे, ते बंद करा, तोफ सुद्धा आहे. इथे बघा तुम्ही, तोफ दाखवा, तोफ पण आहे. अशा दोन तोफा आहेत असं मी बघतोय. इकडं तुम्ही उतरू शकता, पण आपण तिकडे जाणार आहोत. मी परत सांगतो, हे बांधकाम सुद्धा आपण बघायला येणार आहोत. परत हा खालती जो बुरुज आहे तो तुम्ही बघितला असेल, प्रचंड मोठा बुरुज आहे. तर चला आपण आधी तो बुरुज बघूया. परत ही तोफ. जर बघा हे अवशेष आता नष्ट होत चाललेत गडाची. ही अशी जागा आहे, हे अवशेष आहेत सगळे. काय आता हे काय कळत नाही. स्वयंपाक बनवायची पण जागा वाटते, पण स्वयंपाक बनवायची जागा वाटती आहे का. हा सगळा भाग आहे ना, हे सगळे जे असे अवशेष बघितले नाही स्वयंपाक बनवायचेच असतात. ठीक आहे, चूलच आहे, ह्या चुली आहेत बरोबर, चुली आहेत ह्या सगळ्या. आता इथनं आम्ही वरती जातोय, पायऱ्या आहेत, बघू काय आहे ते वरती. हा गेला राहुल, मी पण जातो बघायला नेमकं वरती काय आहे ते. चढून गेल्यानंतर हा असा जिना लागतोय. ह्या जिन्यावरून तुम्हाला यायचं आहे. आपण परत मगाशी बघितलंच त्याच एका उंच भागावरती येणार आहोत. तिकडनं परत अजून एक हा दुसरा जिना. आता आपण राहुल तो वरती आहेच. सर्वात उंच भागावर आपण आलो. हा सगळा परिसर, हा किल्ल्याचा सगळा परिसर, हा सर्वात मोठा बुरुज. तिथे सर्वप्रथम आपण गेलो. या भागातून आपण आतमध्ये आलो. नाही सगळं गाव असा विशाल काय. अजूनही पुढे काही दिसेल का तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर चला पुढे जाणार आहोत. थोडी चढाई करायला लागणार आहे.
जसा तिकडे पायरी मार्ग होता तसाच पायरी मार्ग इकडे सुद्धा आहे. असा हॉल आहे मोठं. हे काम त्या बांधकामापेक्षा समोरच्या खूप मोठं आहे. तुम्हाला बोललो त्याप्रमाणे हा बुरुज बघा, खूप मोठा बुरुज आहे. उंची परत 60 फुटाच्या आसपास एवढी उंची आहे. हे नक्षीकाम आहे. आणि तुम्हाला जर माहिती नसतील तर ही जी घरटी दिसत आहेत ना, ही घरटी आहेत सगळी पाकोळी या पक्षाची घरटी आहेत सगळी. ती जो कलर काम आहे हा पूर्ण काम प्राचीन आहे. इकडनं परत तुम्ही आलात तर बघा हा बुरुज गावाकडचा. मी बोललो ते जवळजवळ 60 ते 70 फूट हा बुरुज आहे. तिकडे यायला रस्ता नाही आहे. इकडनं आपण मगाशी गेलो होतो, इकडे तोफ आहे, इकडे यायला रस्ता नाही आहे. बघितला फोटोमध्ये रान मजले, तिथे एक झाड बांधले, बाकी काही नाही आहे इथे. तर असं करून रान माजले. लयास गेलेली बाजू. आता आपण भ्रमंती म्हणा किंवा गडी भ्रमंती करून आलेलो आहोत. मी परत एकदा दाखवतो. हा असा गड संपूर्ण मुद्दामून फिरतोय मी, त्याची उंची आणि हे करून असा गड आज आपण बघून जाणार आहोत. परत अजून आपण बाहेर जाणार आहोत, तेव्हा पण मी शूटिंग करणारच आहे. मुद्दामून बाहेर आलो आम्ही बघण्यासाठी. आता आपण जाणार आहोत गडाच्या बाहेर. तिकडे एक परकोटसुद्धा आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत. तो परकोट बघून मग आपण मित्रांनो परतीच्या प्रवासाला सुरुवात. गडी दिसणारा भाग किल्लाच निघाला, त्याचे मोठे मोठे अवशेष आपण बघितले. हे तुम्ही हंबरणं ऐकताय हे त्या ह्या गाईचं आहे. ती घाबरली आहे की आमच्या जीवनात असं तुम्ही कोण त्रास देत आहे. म्हणजे मनुष्य नेहमीच प्राण्यांना त्रास देत असतो. आणि इकडनं आपण आता या किल्ल्यातून बाहेर पडणार आहोत. मुद्दामून थोडंसं हळू चाललेलं आहे. हे बघाल तर हा ती देवडी आहे. देवडीलाच परत ही वरती आपण पोटमाळा म्हणतो त्याप्रमाणे आहे. हे पक्ष्यांना जागा नाही म्हणून त्यांनी घरटं केलेलं आहे. आणि हा तो विशालकाय दरवाजा गडाचा, हा दरवाजा आहे. या दरवाजाचं एक विशेष म्हणजे तुम्हाला मी सांगतो कारण हा तसं म्हटलं तर भूदुर्ग आहे ना. हे खिळे आहेत. हे बघा माझा हात बघा केवढा आहे. माझा हात बघा केवढा आहे. आणि त्याच्यावर अंदाज घ्या की केवढा मोठा खेळ आहे. तर त्या काळी संरक्षणासाठी हे सगळं वापरलं जायचं. हा गडातून दिसणारा भाग. आणि आता मी गडाच्या बाहेर आलेलो आहे. आणि मित्रांनो तुमचा निरोप घेतो आता मी. मला व्हिडिओ कसा आवडला ते निश्चित सांगा. शरब आहे दोन्ही बाजूला. तुम्ही बघाल तर इथे एक आणि इथे एक शरब आहे. शरब म्हणजे ही एक काल्पनिक प्राण्याची आकृती आहे. युजली त्याच्या हातामध्ये आणि इथे काही नाही, नुसता शरब आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, सिम्पल शरब म्हणा किंवा साधा शरब म्हणा. ॲक्च्युली कधी कधी त्यांच्या पायांमध्ये हत्ती वगैरे असे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. म्हणजे ते अर्थस्व त्या काळात काढलेले आहेत त्याप्रमाणे आहेत. नक्की काय आहे हे मलाही कल्पना नाही आहे त्याची. मित्रांनो कसा वाटला आजचा प्रवास आणि हा गडी नाही किल्ला हे मला कळवा. माझे इतर व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. खूप खूप धन्यवाद.